फोटो घे. अलिबाग महावितरणला सन्मान चिन्ह देताना या कार्यक्रमाची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण प्रत्येक संघाला देत आहोत. धन्यवाद. श्रीवर्धन संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वेळ खूप झालेला आहे. चालू असलेला सामना हा 3 षटकांचा राहील. एक अतिरिक्त प्लेयर पाठवायचा आहे. श्रीवर्धन संघाने पोलीस 11 संघाने एक आपला अतिरिक्त प्लेयर पाठवायचा आणि श्रीवर्धन संघाने सुद्धा पाठवायचा आहे. YouTube लाईव्हच्या माध्यमातून सामने चालू असल्यामुळे प्रत्येक खेळाडूचं नाव येणं गरजेचं आहे. बॅटिंग 11 आहे पोलीस 11चा कृपया सर एक प्लेयर पाठवा. स्ट्राईकला ते प्रसाद पाटील आणि नॉन स्ट्राईकला ते मंदार म्हात्रे. खरोखर चांगलं असं म्हणता येईल की आपले पोलीस बांधव यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी शासकीय चषक 2024च्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. कृपया श्रीवर्धनचा एक एक्स्ट्रा प्लेयर यायचा इकडे. बॉलरचं नाव सांगायचं आहे. बॉलर्स नेम श्रीवर्धन ओंकार. खरोखरच श्री गणेशाची सुरुवात आणि श्री गणेशाचं नाव एक रूप म्हणून ओळखलं जाते ते म्हणजे ओंकार. स्ट्राईकला ते प्रसाद पाटील सर आणि नॉन स्ट्राईकला ते मंदार म्हात्रे सर. सामना पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. अजून पुढील सामने खेळवायचे आहेत आपल्याला. ओंकार यांचा पहिला चेंडू पाहूया. ओह चांगला सकटवलेला आणि पहिलंच एक धाव. एकच धावावर समाधान मानावं लागलं आहे ते म्हणजे पोलीस 11 संघाला. याच्या बरोबर संघाची वाढती धावसंख्या 1 आणि 1 या धावसंख्येने आपलं संघाचं खाते खोललेलं आहे. स्पीडअप करायचं आहे जरा. पंच तुषार लकेसरी. पाहूया ओंकार याचा पुढचा चेंडू. ओंकार यांचा पुढचा चेंडू चांगला असा लेग साईडला कडेला. आणि पाहूया या चेंडूवर किती धावा भेटतात आणि मला असं वाटतंय चौकार. पिक्चर मधील एक महत्वाचा आणि ज्या गाण्याने धुवाधाड अशी मचावली होती असा गाणं. पाहूया चांगला असा रिव्हर्स शॉट केलेला आहे आणि याच्यावर किती धावा येत आहेत मला असं वाटतंय वर्षक शिक्षक भारती माणगाव. यानंतर होणारा सामना धावीर रोहा वर्सेस शिक्षक भारती माणगाव. दोन्ही कर्णधाराची नोंद घ्यायची आणि टॉच का बॉक्स मध्ये टॉच उडवण्यासाठी यायचं आहे. पुढील सामने हे 2 षटकांचे राहतील. पाहूया ओंकार
पुन्हा एकदा सज्ज, थोडासा बॅटची कट घेऊन एकच धावावर समाधान मानावं लागलं ते म्हणजे पोलीस 11 संघाच्या बॅट्समनना. संघाची वाढती धावसंख्या 10. पाहूया ओंकार यांचा पुढचा चेंडू. स्पीडअप करायचा आहे सामना. ओ जोरदार असा प्रहार हवाई सपार केलेला आहे आणि या हवाई सपारचा जोरदार असा हा षटकार. पहिलं पॉवर प्लेच्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये ओह चांगला असा चेंडू, निर्धाव चेंडू म्हणता येईल आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली. आणि या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकंदरीत पोलीस 11 संघाने 16 धावांची मजल केलेली आहे. खरोखरच पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरोखर तर रन जमा करावेच लागतात आणि ते पोलीस 11 संघाकडून 16 धावांचं भरघोष असं डोंगर म्हणता येईल रचलेला आहे. आणि दुसरं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे जरा नाव सांगा बॉलर्स. दक्षित यांचा संघाचा दुसरा षटक आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतात ते दक्षित. स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, अजून सामने आपल्याला खेळवायचे आहेत. दक्षित यांचा पंचांच्या राईट हँड कडून मारा करतायत ते दक्षित. पाहूया दक्षित यांचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला चांगला असा समाचार घेतलेला आहे आणि चेंडू जाते तो आर पार सीमा पार दणदणीत असा चौक. पाहूया पुढचा चेंडू घेऊन येतात ते म्हणजे दीक्षित. पाहूया पुन्हा एकदाच रिव्हर्स शॉटचा प्रयत्न करून आणि या रिव्हर्स शॉटचा पुन्हा एकदा दणदणीत असा चौकार आलेला आहे. मैदानामध्ये चालू आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलेला आहे. पाहूया तिसरा चेंडू. पाहूया बॅक टू बॅक चांगला असा लेग साइडला कटवला आणि पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे
आणि एकाच धावावर समाधान मानावं लागलं आहे ते पोलीस 11 संघाला. याच्याबरोबर संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 25. स्पीडअप करायचं आहे, स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. आता मात्र चेंडूवर जोरदार असा प्रहार केला आणि चेंडू जात आहे तो म्हणजे दणदणीत षटका. थँक्यू डीजे, आपण आठवण करून दिलीत आणि खरोखरच ओ हो. पाहूया चांगला असा चेंडू आणि चेंडू किती धावा. किती धावा 3. याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या झालेली ती म्हणजे 34. शिक्षक भारती माणगावचे कप्तान, आपण टॉस का बॉक्स मध्ये जायचं आहे. पाहूया यांचा पुढचा चेंडू. पाहूया ओ थोडस काही क्षेत्ररक्षणला बॉल काय सापडले नाही आणि चेंडू पुन्हा एकदा वैयक्तिक 21 धावावर केलेत आहेत. खरोखरच धुवाधार अशी बॅटिंग मंदार सर यांच्याकडून झालेले आहे. बॉलर्स नेम अमित. अमित अमित यांचा पहिला चेंडू पाहूया आणि जोरदार अशी हवाई सफर केलेली आहे. पाहूया कॅच होत आहे का नाही, परंतु कॅच खूप लांब होती आणि आमच्या पोलीस 11 या संघाला एकच धावावर समाधान मानावं लागेल. 2 धावा सॉरी. रोहा टॉचविन झालेले आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण चुकलेलं आहे. पाहूया पुढचा चेंडू आम्ही त्यांचा. पाहूया कॅच होते का. खरोखरच उत्कृष्ट अशी फिल्डिंग म्हणता येईल. आपण आपल्या संघासाठी खरोखरच थोडासा जर हे झालं असतं तर 4 धावा आल्या असत्या, पण आपण आपल्या या संघासाठी 2 धावा आपण वाचवलेल्या आहेत. याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या झाली म्हणजे 42. खरोखर चांगला असा स्कोर म्हणता येईल 42 धावा. पुढचा चेंडू अमित यांचा. अमित यांनी कायचा आकुड्या टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. सोहन सूर्यवंशी लाईनमन, आपण खाली जायचं नाही, ग्राउंड मध्येच थांबायचं आहे. सोहम सूर्यवंशी यांना विनंती असेल आपण लाईनमनचं काम करत असताना समोरच थांबायचं आहे ग्राउंड मध्ये. अमित अमित यांचा पुढचा चेंडू पाहूयात. ओह चांगला असा डॉट चेंडू, काहीस बदलाव.
अमित अमित एकदा पुण्यसज्ज. ओ पंच चा हात दोन्ही समांतर रेषेत येत आहे म्हणजे वाईट. एक अवांतर धाव संख्या. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय ते म्हणजे आणि एकच धावावर समाधान मानावी लागली ते पोलीस 11 संघाला. पाहूया अमित अमित पुन्हा एकदा सज्ज. पाहूया चांगला चांगला असा लेग साइडला कडा तिथे फिल्डर मौजूद आणि 2 धावा पूर्ण आणि 3 षटक संपलेले आहेत आणि 47 धावा झालेल्या आहेत पोलीस 11 संघाकडून आणि 48 धावा विजयासाठी राहणार आहेत त्या श्रीवर्धन संघाला. पहिलाच मला वाटतं आजच्या दिवसातला पहिला सामना आहे की नॉटआउट 47 धावा पोलीस 11 संघाने जमा केलेल्या आहेत. हा पहिलाच असा सामना आहे की एकही विकेट न गमावता 47 धावांचा डोंगर रचलेला आहे. काय पोलीस 11 संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे लगेच आणि श्रीवर्धन संघाने आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. आजच्या दिवसातला पहिलाच सामना म्हणजे नॉटआउटला 47 धावांचा डोंगर पोलीस 11 संघाने रचलेला आहे. श्रीवर्धन संघाने आपली सलामीची जोडी पाठवायची लगेच. पोलीस 11 संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. सिद्धू पुढील सामन्याचे समालोचन करणार आहेत ते सिद्धू शिर्के. यांचा गोड मधुर आवाज सर्वांच्या कानावर पडणार आहे ते सिद्धू शिर्के. आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. हॅलो हॅलो आमच्या निजामपूर सेक्शनचे गणेश ग्रुप लाईनमन चांगलं काम करत असल्यामुळे शुभम कडून एक पेप्सी. स्वप्नील आडलेकर चांगलं लाईनमनचं काम करत असल्यामुळे त्यांचं सहर्ष स्वागत. आमचे निजामपूर टीमचे अध्यक्ष विशाल घोगे. हॅलो चला फलंदाजाचे नाव सांगायचे आहेत. ओमकार नॉन स्ट्राईक एंडला असेल. साहिल. तर बॉलिंग मार्कर सज्ज होतोय. चला पंचांना विनंती असेल सामना त्वरित चालू करायचा आहे. विनंती असेल बॉलरने मामला सांगायचा आहे. उमेश
18 चेंडू आणि 48 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे श्रीवर्धन या संघाला. पोलीस 11 संघाने एक चांगली फलंदाजी करत 47 धावा तब्बल ठोकल्यात आणि 48 धावांसाठी आव्हान दिलंय. बॉलिंग मार्कवर सज्ज झाले ते म्हणजे उमेश. पाहूया पहिला चेंडू उमेश यांचा ओमकार साठी. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक. पहिला चेंडू अतिशय कव्हरच्या डोक्यावरून दणदण करीत चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेकडे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. तिसरी धाव घेणार का नाही. दोन या धाव संख्येवर नक्कीच रोखलंय. श्रीवर्धन संघाचं खातं ओपन झालंय. उमेश यांचा पुढील चेंडू. चेंडू मात्र थोडसा आखुडे टप्प्याचा आणि त्याच्यावर मात्र प्रहार केलाय ओमकार या फलंदाजाने. 6 धावाने दणदणीत येतोय षटकार. ओमकाराला अशीच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. नक्कीच चेंडू थोडासा शॉर्ट पद्धतीचा होता आणि त्यावर मात्र नक्कीच ताकद सुद्धा भरपूर प्रमाणात सोडली आणि हा चेंडू पाठवलाय ऑन साइडला षटकार. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक मुंडे साहेबांकडून. आणि यावेळेस मात्र चेंडूला पुन्हा एकदा पाठवलाय सीमारेषे बाहेर. कार्पेटलेच्या साने येतोय चौकार. चौकाराला सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक इथं जमा केलाय. मुंडे साहेब आज मात्र नक्कीच बँक सुद्धा बंद आहे परंतु त्यांनी अगोदरच शुक्रवारीच थोडंसं बँकेतून डिपॉझिट काढून घेऊन आलेत. विड्रॉल करून आलेत. यात काही शंका नाही आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण जातोय. वाढती धावसंख्या 12. चेंडू झाले 3. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा उमेश सर. आणि हा चेंडू थोडासा फलंदाजाला चकवलाय. नक्कीच थोडं व्हेरिएशनची आवश्यकता असेल. यात काही शंका नाही आहे. धावसंख्या कुठेतरी रोखाव्या लागतील. तरी आपण 3 षटकामध्ये 47 धावा ठोकल्या असतील तरी समोरच्या संघाला सुद्धा थोडंसं नक्कीच रोखावा लागणार आहे. यावेळेस मात्र यष्टीच्या बाहेरून रनआउटची संधी मात्र काय होणार. चेंडू मात्र नक्कीच लेग स्लिप मध्येच राहिला. यावेळेस मात्र पंच हा चेंडू वाईड. धन्यवाद. धावसंख्या वाढते. धावसंख्या 13. चेंडू झाले 4. येणारे 2 चेंडू बाकी. यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्ह स्वतः क्षेत्ररक्षण झालाय उमेश यांच्याकडून. या बॉलवर सुद्धा कोणती धावा आलेली नाही. या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. धावा रोखाव्या लागतील. धावा मात्र रोखाव्या लागणार आहेत. यात काही शंका नाही. पोलीस 11 संघाला पाहूया आता 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावर बिनबाद 13. आणि हा चेंडू मात्र हवेमध्ये झेल होणार का. झेल सुटलाय आणि मात्र डोक्याला हात लावलेत. चुकी झाली आहे. यावेळेस मात्र 2 धावने वाढती धावसंख्या 15. षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय. तेहतीस धावांची आवश्यकता.
12 चेंडू आणि 33 धावा. आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येणार. पाहूयात. आता मात्र डावखुरा फलंदाज आपण पाहतोय साहिल. चला सामना थोडा फास्ट घ्यायचा आहे, थोडासा स्लो होतोय. अजून आपल्याला पुढील काही सामने खेळवायचे आहेत. आजच्या दिवसात एक संघ आपल्याला फायनलसाठी काढायचं आहे, त्यामुळे थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. यावेळचा चेंडू मात्र डॉट. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय स्पिन गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल, ते म्हणजे मंदार यांच्याकडून. नक्कीच इथं मात्र फिरके गोलंदाजी किती प्रभावी ठरणार हे आपल्याला पाहायचं आहे. चेंडूला पाठवला आहे ऑन साइडला एकाच धावेसाठी. धावसंख्या एकने भर धावसंख्या होते ती म्हणजे 16. चेंडू झाले तर 2. ओमकार. पाहूयात. ओमकारने मात्र आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. संघासाठी एक षटकार एक चौकार सुद्धा मारलेला आहे. या षटकामध्ये पाहूयात फिरकी गोलंदाज असतील ते म्हणजे मंदार यांना मात्र कसा समाचार घेणार. पाहूयात षटकातील तिसरा चेंडू. फुल टॉस. चेंडू चाललाय. दोन धावेसाठी. मात्र या 2 धावेने वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 18. चेंडू झाले 3. येणारे अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. स्लॉट मधील चेंडू. आता मात्र थोडस बोट फिरवले, चेंडूला मात्र कट केलाय आणि फलंदाजाच्या बॅटवर मात्र चेंडू काय सहसा भेटला नाहीये. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र फर्स्ट स्लिप मध्ये गेलाय. निर्धाव चेंडू होतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या बनवाव्या लागतील. धावसंख्या अजूनही 30 धावसंख्येची आवश्यकता. येणारे 8 चेंडू आणि 30 धावा. पुन्हा एकदा स्लॉट मधला चेंडू. फलंदाज ओमकाराला चेंडू काही समजलेला नाहीये आणि खरोखर फिरकी गोलंदाजी मात्र कुठेतरी सक्सेसफुल व्हायला होते, यात काही शंका नाहीये. पोलीस 11 संघाकडून आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. हा थोडसा टप्पा आखून ठेवलाय. 6 चेंडूंमध्ये मात्र 3 धावा खर्च केल्यात. काय बॉलिंग केली आहे, अतिशय सुरेख. आता मात्र समीकरण 6 चेंडू 30 धावा. पूर्णपणे सामन्यावर जखड बसवले ते म्हणजे पोलीस 11 या संघाने. काही षटक फेकलंय, फक्त 3च धावा खर्च केल्या 6 चेंडूंमध्ये. आता मात्र 5 षटकार ठोकावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. बॉलरने आम्हाला सांगायचं आहे सर. निलेश सर. पाहूयात 6 चेंडू आणि 30 धावा. फुल टॉस. चेंडू झेल होणार का, आणि झेल पकडलाय. मंदार याने मात्र कोणती चुकी केली नाहीये. एक सूर एक झेल पकडलाय.
त्याचं नाव सांगायचंय. दक्षित. पाच चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. येणारे 5 चेंडू आणि 5 षटकार. आणि इथे मात्र रनआउटची विकेट. फलंदाज मात्र एकही धाव न बनवता बाद होत आहेत. चार चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. निलेश सर यांचं अतिशय चांगलं सुरेखाचं षटक म्हणता येईल. आतापर्यंत 2 चेंडूचा मार केलाय आणि एकही धाव खर्च नाहीये. आणि हा चेंडू देखील येतोय डॉट. लगातार 3 चेंडू निर्धाव. अतिशय सुरेख कामगिरी पोलीस 11 संघाकडून. कौतुक करावं लागेल मंदार यांच्या गोलंदाजीसाठी. आपल्या बॉलिंग थ्रोमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि या सामन्याला एक वेगळंच वळण दिलं. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू चालला मिड विकेटच्या दिशेकडे आणि इथं मात्र एकच धाव. संघाची वाढती धावसंख्या 19. षटकातील मात्र 2 चेंडू बाकी. आणि हा चेंडू येतोय डॉट. षटकातील मात्र शेवटचा चेंडू बाकी. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी. काही चेंडू मध्येच एक चेंडू बाकी. चला विनंती असेल पुढील सामन्यासाठी आपण सज्ज राहायचं आहे. आणि हा सामना पोलीस 11 संघाने विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन. तसेच पारभूत संघ श्रीवर्धन संघाचं खूप खूप कौतुक.